महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून विजेच्या कामासाठी परवानगी घेऊनही विजेचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे घडली। या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील शेतकरी बबनराव काजळे यांच्या शेतात रविवारी डीपी मध्ये बिघाड झाल्याने शेतातील वीज पुरवठा खंडित झाला होता। यावेळी काजळे यांचा मुलगा प्रकाश काजळे यांनी वायरमन प्रवीण गजभार यांना फोन करून डीपी मध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली होती। रविवारी 11 वाजता प्रकाश गजभार हे घटनास्थळी आले। त्यांनी प्रकाश काजळे यांना डीपीवर चढण्यास सांगितले। त्यावेळी बबनराव काजळे, प्रकाश काजळे, बाळू गोरे, बाळू धनवडे यांना प्रवीण गजभार यांनी वीज पुरवठा बंद केल्याचे सांगितले असा आरोप काजळे यांनी केलाय। तसेच डीपीवर चढून तुटलेल्या वायर दुरुस्त करण्यासही सांगितले होते। प्रकाश काजळे हा डीपीवर चढला तेव्हा त्यास विजेचा तीव्र धक्का बसला आणि यातच त्याचा मृत्यू झाला। शवविच्छेदन करून गुंज येथे प्रकाश काजळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान मंगळवारी बबनराव काजळे यांच्या फिर्यादी म्हणून वायरमन प्रवीण प्रकाश गजभार याच्या विरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात विशेष म्हणजे शेतकऱ्याने महत्वाची काळजी घेण्याची गरज आहे। तसेच विजेचे काम संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याकडूनच करून घ्यावे। याबरोबरच फक्त मोबाईलवर एकदा संपर्क करून पुन्हा 1-2 वेळा याबाबत खात्री करणे गरजेचे आहे। म्हणून शेतकऱ्यांनी ही विशेष काळजी घेऊनच विजेचे जे काम आहेत ते करावेत।